चला एक झारा कालता लिंबू पिलाचा हे आणि काय बोलतात त्याला कुकर आणि तवा घेतलाय. झाला ना उमा सर्व कोटा पुरा? हा हालत खराब झाली. आता 24 तास उभा राहायचंय तुला. उभी राहा. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल पुरणकरंजेकर वरती. तर भरपूर दिवसांनी व्हिडिओ बनवते. त्याचं कारण असं आहे की मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती की आपण काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करतोय. तर आम्ही असंच डिस्कस करत होतो की नेहमी आपल्या व्हिडिओजवरती कमेंट येत असतात की प्रणित तुम्ही जी रेसिपी बनवतात ती आमच्यापर्यंत पण पोचवा. जे तुम्ही मासे दाखवता ती आम्हाला खायची खूप इच्छा होते. तर आम्ही हे सर्व म्हणजे रिसर्च करून एक ओमाने डिसिजन घेतलाय की ती काहीतरी बिझनेस करणार आहे. आजपासून तिला आपण बिझनेस वुमन म्हणून नाव ठेवूया. मी एकटी नाही करणार आहे, माझ्यासोबत सपनाताई आहे, पण ती आता कॅमेराच्या समोर येत नाही काही कारणामुळे. तर ती येईल, पण समोर ती पण लवकरच येईल. ती आपली मेन शेफ आहे. मी पहिला बिझनेस काय ते तरी सांग. ती आपली मेन शेफ आहे आणि मी असिस्टंट शेफ आहे. शेफ बोललं तर सगळ्यांना समजलंच असतील की काय आहे. तर आम्ही काय हॉटेल वगैरे टाकत नाहीये, पण घरातनं म्हणजे क्लाउड किचन तुम्ही हा कॉन्सेप्ट ऐकलाच असेल, तसा प्रकारचा कॉन्सेप्ट म्हणजे बिझनेस आम्ही सुरू करतोय. म्हणजे ओमा घरामध्ये काय आणि काय रेसिपी जी बनवणार ते तुम्ही व्हॉट्सअप थ्रू किंवा फोन थ्रू तुम्ही तुमच्या घरापर्यंत मागू शकता. म्हणजे जे बेलापूरला राहतात त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे ना. मोस्टली आपला टार्गेट असं आहे जे लोक ज्यांना जास्त मासली मिळत नाही त्यांना म्हणजे आपली कोळी ऑथेंटिक चव देण्याची आणि स्पेशली म्हणजे फ्रेश मासली त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची. जी मासली आम्ही खातो आणि बाकीचे लोक खातो त्याच्यामध्ये खूप फरक आहे. तर तशा प्रकारची मासली काहीतरी देण्याचा आपला हा टास्क असणार आहे, बिझनेस असणार आहे. वर्क इन प्रोग्रेस आहे. आता स्टेप बाय स्टेप आम्ही पुढे चाललेला आहे. लायसन्स साठी अप्लाय केलेला आहे. बरोबर. 2-3 दिवसात लायसन्स म्हणजे आपण क्लाउड किचन किंवा कोणताही आपण हॉटेल टाईप रेस्टॉरंट टाईप करतो तेव्हा आपल्याला एक फूड लायसन्स लागत असते आणि एक गोमास्ता म्हणून पण एक लायसन्स आहे. ते सर्व दोन्ही लायसन्ससाठी आम्ही अप्लाय केलेलं आहे. ते थोड्या टायमाने येणारच. म्हणजे डॉक्युमेंट्स आपले सर्व क्लिअर आहेत, त्याचं काही टेन्शन नाही. म्हणून आम्ही आता तयारीला सुरुवात केलेली आहे ना. तर आम्ही एक लिस्ट बनवलेली आहे जे काय आम्हाला सामान लागतील. म्हणजे आता अजूनपर्यंत 2 माणसांचेच आपण जेवण बनवत होतो ना. आता मोठ्या प्रमाणे म्हणजे मोठी टोपं लागतील, पार्सलसाठी जे काही आपल्याला कंटेनर्स लागतील, तवा लागतील, कढाई लागतील, जे काय आहे, कुकर आहे. म्हणजे जास्त क्वांटिटी मध्ये बनवण्याचे जे भांडी आपल्याला लागणार आहे ते परचेस करण्यासाठी आम्ही जाणार आहेत वाशीला. ओके. तर तुम्ही पण याच्यामध्ये असाल आणि तुम्हाला काही आम्हाला टिप्स वगैरे द्यायचे असेल, गाईड करायचं असेल तर नक्की करू शकता. आम्हाला एक डाऊट आहे स्विगीवरती आणि झोमॅटोवरती कसा आपला बिझनेस फॉरवर्ड करायचा ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर आम्ही एक लिस्ट बनवलेली आहे ज्याच्यामध्ये भरपूर सारं सामान आहे. आता ते घेण्यासाठी जाऊ. चला बसलोय आता गाडीमध्ये. कुठे जाण्याआधी गणपती बाप्पा. चला तर पोचलोय आपण APMC मार्केटमध्ये आणि सुरुवातीलाच आपण काय प्लास्टिकचा हे ट्रे घेतो. प्लास्टिक आयटम्स घ्यायला आले इथे. हे दुकान फुल प्लास्टिक आयटम्स आहे. हे बघा, हे मासे मॅरिनेट करायला ना ताई. माशांना मॅरिनेट करून या प्लास्टिक ट्रे मध्ये ठेवणार आहोत आपण. बघा फ्रीज मध्ये ठेवण्यासाठी. मस्त. चला झटपट शॉपिंग झालेली आहे. म्हणजे कपड्यांची शॉपिंग असली का अख्खा दिवस लागते उम्हाला. पण याच्यामध्ये बघा 5 ते 10 मिनिटांमध्ये तिने 3 ट्रे घेतलेत, सूप घेतले आणि एक मोठी डस्टबिन घेतली ना. बिल मी अटॅच करणार आहे. हे बघा बिल पण घेतलेलं आहे तिने. आपल्या प्लास्टिकचा आयटम झालेला आहे. तर आता आपण जाऊया कंटेनर. तर आता प्लास्टिकचे आयटम घेऊन झालेले आहेत. आता कंटेनर घेण्यासाठी जाऊया आपण. कंटेनरवाला दुकान तर सापडला नाही आपल्याला, पण मध्येच तुम्ही बघताय एक कपड्यांचा दुकान भेटलाय आणि 1 डझनमध्ये 100ला 1 डझन मिळालेत ना आपल्याला. एक घेताय तर 15 रुपयाला आहे आणि 10-12 घेताय तर 100 रुपयाला. आपल्याला खूप काही काम येतात. हात पोछायला, काहीतरी वाईप करायला. बरोबर. हात पोछायला म्हणजे हाताला मसाला वगैरे लागतील ते पोछण्यासाठी, किचन वाईप करण्यासाठी, असं भरपूर याच्यामध्ये काम येईल. कपडे घेतले. आता बघा ॲप्रन पण घेतले. एकदम प्रोफेशनल आम्ही बनवायचा प्रयत्न करतोय. हाऊस वाईफ मधनं बघा बिझनेस वुमन. पॉकेट पण आहे ना. हे आपल्याला खूप आधी घेतलं पाहिजे होतं उमा. हे बघा 2-2 सेट घ्या ना. आणि ॲप्रन सोबत आणखी एक वस्तू घेतली ती म्हणजे आपण बोफँड कॅप, स्प्रिंग कॅप म्हणतात. म्हणजे केस वगैरे गेली नाही पाहिजे.
जेवणामध्ये त्यासाठी एक कम्प्लीट हायजीन सेटअप करायचा प्रयत्न करतोय बघा. कसं तरी आम्ही हायजीनच करतात, तरी आता पुढे देणार आहे ना, तर आपल्याला चला ॲप्रन आणि टोप्या घेऊनशी आलोय आपण. आता आपण सिल्वर कलरचे प्लास्टिक घेण्यासाठी, ज्याच्यामध्ये आपण करी पार्सल करणार आहोत. हे बघा, करीसाठी आणि भातासाठी हे बरोबर आहे ना. सिल्वर कॉईल पेपरचाच काम करतो, गरम गरम ग्रेव्ही पोचवण्याचं काम करतो. आणि सोबत इकडे हे काय भातासाठी, हे कोलबी भात आणि सुक्क. अच्छा अच्छा, हे स्पेशल ग्रेव्हीसाठी ना. म्हणजे एखाद्या माशाची जर तुम्ही म्हणजे कोळंबी भात मागवताय किंवा सुका चिकन मागवताय किंवा असा स्पेशल डेडिकेटेड करी मागवताय, एखाद्या माशाची करी मागवताय, त्यासाठी बघा कंटेनर घेतोय. चला तर भरपूर सारे दुकानं फिरलो आपण आणि ते आपल्याला थोडा स्वस्त वाटला म्हणून मागच्या दुकानामध्ये आपण ते ॲप्रन वगैरे घेतले होते ते कॅन्सल केले आणि इकडनं सिल्वर कॉईल पेपर कंटेनर आणि बाकी ज्या वस्तू लागत होत्या, नॅपकिन आणि ते बाकी सर्व आपण याच दुकानातनं घेतलेलं आहे. तर तुम्ही APMCमध्ये येत आहे तर 4-5 दुकानं फिरा, भरपूर फरक पडतो बघा भावामध्ये. त्या दुकानामध्ये उमा ॲप्रन आपल्याला 150 रुपयाला मिळत होता ना, इथे बघा 90 रुपयाला एक मिळलाय आम्हाला. बरोबर. आणि बाकीच्या वस्तू एकदम रिझनेबल प्राइसमध्ये मिळाल्यात. 1430 रुपये झाले. बटर पेपर सिल्वर फॉईल सर्व काही घेतलंय. तर आता आपली भांडी व्हेजिटेबल्स बाकी राहिल्यात आणि डीमार्टमध्ये जे काही सामान मिळणार आहे ते बाकी राहिलंय. तर त्यासाठी आपल्याला जनता मार्केटमध्ये जायला लागेल. तर जनता मार्केटला उद्या जाऊया ना आपण. भांड्याचं पण दुकान आहे इकडे, तर चला भांडी पण बघूया. चला आता आलोय आपण भांडी घेण्यासाठी आणि इथे बघा कुकर घेतलाय आपण. कुकर कशाला? भातासाठी. चिकन बनवण्यासाठी, सर्व ग्रेव्ही, भातासाठी, चिकन बनवण्यासाठी, ग्रेव्ही, बटाटी शिजवण्यासाठी कुकर झटपट. काम टाइम कमी आहे आपल्याकडे म्हणून लवकरात लवकर शिजणारा भांडा घेतोय बघा. आणि त्या APMC मध्ये पण भांडीची दुकान आहेत बघा, नाही तर आपण जनता मार्केटला जातो ना. इथे पण समोर रिजनेबलच आहे. आणि कुकर सोबत इथे आपण फिश फ्राय साठी तवा पण बघतोय बघा. फिश फ्राय साठी तवा, फिश फ्राय थाली, काय तुम्हाला पाहिजे असेल ते ऑर्डर करू शकता तुम्ही. तर उमा काय नाव ठरवलं की नाही? बिझनेसचं नाव काय? क्लाउड किचनचं नाव काय ठेवणार? सरप्राईज आहे. बापरे. पण विचार करून ठेवलाय ना. लायसन्स येऊ द्या, मग तुम्हाला सर्व काही माहिती देतो. त्याच्या आधीच बोलणे बरोबर नाही वाटत. त्याला एक झारा, कालता, लिंबू पिलाचा हे आणि काय बोलतात त्याला कुकर आणि तवा घेतलाय. झाला ना उमा सर्व कोटापुरा? हालत खराब झाली. आता 24 तास उभा राहायचंय तुला. उभी राहा. चल जाऊया, बिल करा. चला APMC मधनं डायरेक्ट डीमार्ट मध्ये आलो आणि जे काय बाकीचा सामान होता ते सर्व घेतलेलं आहे. तांदूळ दिसते, ऑइल, बेसन, सर्व काही आहे बघा. काश्मीरी टिक्का लाल, सर्व जे काही पाहिजे असते ते घेतलेलं आहे. आणि या बाजूला अनाया पण आलेली आहे. हाय अनाया, झाला तुझा ड्रॉइंगचा आर्टचा क्लास? छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो बनवतेस ना? काय बनवतेस? छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो, कॅनव्हस पेंटिंग बनवते. ती झाल्यावरती दाखवूया. आता सध्या आपण बिल करूया. चला मंडळी, सर्व काही सामान घेऊन आलो आपण घरी. म्हणजे सर्वच नाही झालं, अजून मसाले वगैरेचं पण आपल्याला खरेदी बाकी आहे. पण जेवढं सामान आणलं, दाल चावल वगैरे जे काय आणलंय ते सर्व दाखवते तुम्हाला. तर उमा 50% खरेदी झाली ना? तर जे काय म्हणजे तुला क्लाउड किचन सुरू करायला लागेल तेवढी 50% खरेदी झालेली आहे. आणि इकडे बघताय तुम्ही जेवणामध्ये पापलेट, बोंबील आणि कोळंबीचा रस्सा आहे. म्हणजे सकाळी आम्ही एक थाली बनवली होती त्याच्यामध्ये कोळंबीचा रस्सा, कांदा, लिंबू. तर अशीच थाली तुम्हाला मिळणार आहे खायला. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. दुपारी जी बनवलेली त्याचे फोटो क्लिक केलं होतं मी. हे त्याचं सकाळीचा बाकी आहे कारण आज पूर्ण दिवस आपला कशामध्ये गेला? शॉपिंग मध्ये गेला. आणि भाकरी दाखव. आणि भाकरी बघा, एवढी मोठी भाकरी मिळणार आहे तुम्हाला. मस्त एकदम. आणि हे बघा संध्याकाळ झाले तरी बघा मस्त एकदम फ्रेश आहे. नरम आहे ना? म्हणजे एक टिपिकल ऑथेंटिक कोळी लोकांची चव तुम्हाला घ्यायला मिळणार आहे. तर त्यासाठी नक्की आपला चॅनल बघत राहा. हळूहळू तुम्हाला अपडेट मिळतच राहतील.
आणि जेवढं प्रेम आतापर्यंत दिलेलं आहे तेवढंच प्रेम पुढे पण द्यावा. खूप शेअर करा तुमच्या फ्रेंड्सच्या सोबत, नियर बाय कोण राहत असेल. सर्वांना चविष्ट घरगुती ऑथेंटिक फूड मिळेल. कारण जी चव सपनाताई बनवते ती काहीतरी अलगच आहे, आवडेल तुम्हाला. उमा पण बनवणार आहे कोळंबी भात. आणि हे जे फिश फ्राय वगैरे करणार आहे ते सर्व उमाच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये. चला चला मंडळी, जेवण वगैरे झालंय आणि आजच्या व्हिडिओमध्ये असा प्रयत्न होता आपला, जे काय आपण स्टार्टअप सुरू करणार आहोत त्याच्यासाठी जे काही सामान लागणार होता ते सर्व खरेदी करण्याचा ना उमा. आणखी भरपूर सारे तुम्हाला म्हणजे आपल्या क्लाउड किचन निमित्त तुम्हाला भरपूर सारे शॉपिंग आणि सर्व काही सेटअप होईपर्यंत तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. कम्प्लीट सिरीज बनवणार आहे आपलं क्लाउड किचन सुरू होण्यापर्यंत आणि डिलिव्हरी देण्यापर्यंत. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल, कोणासाठी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, कोणी आम्हाला टिप्स देऊ शकता तर नक्की, सर्व सजेशन वेलकम आहेत तर नक्की द्या. आपल्यासाठी नवीनच विषय आहे. तुम्ही तुमचं इन्फॉर्मेशन आम्हाला खूप गरजेचं आहे. तर ऑल सजेशन्स आर वेलकम. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा कधी रेडी होईल तुझी छत्रपती शिवाजी महाराजांचा कॅनव्हास पेंटिंग? उद्या होईल ना? उद्या किंवा जेव्हा रेडी होईल तेव्हा आणायची पेंटिंग पण दाखवूया तुम्हाला. टिल देन टेक केअर, बाय बाय. चला.